सो माधवी म्हणजे शालिनी. खूप स्वागत तुझं राजश्री मराठीमध्ये. जसं मी तुला सांगितलं, आपल्या सेगमेंटचंच नाव आहे लोकांच्या मनातलं. तुझ्या फॅन्सला तुझ्याबद्दल खूप प्रश्न पडले, त्यांना खूप तुला काय काय विचारायचे आणि आज त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतील असं आपण कन्सिडर करूयात. सो मी सुरुवात करू? ओके, तर सगळ्यात पहिला प्रश्न हा माझ्याकडनं आहे. तो म्हणजे खूप निगेटिव्हिटी आहे आजूबाजूला. आपल्याला सेफ राहणं खूप महत्वाचं आहे, स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. या सगळ्यामध्ये तू कशी आहेस आणि कशी काळजी घेतेस स्वतःची? खूप छान. आता हे कोरोनाच्या आता असं झालं की ती सवय झाल्यासारखं. एक वर्ष आपण काढलं कसं कसं, नंतर परत थोडस लॉकडाऊन, मग काम सुरू झालं थोडं आणि परत लॉकडाऊन लागलंय. सो आता असं झालंय की हा ठीक आहे, म्हणजे आता वेगळा एक शॉक बसण्यासारखं काही राहिलं नाहीये, कारण की ते आता आहे ते स्वीकारण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही. आणि मला असं वाटतं की या सगळ्या सिच्युएशन मध्ये गेल्या 2 वर्षामध्ये किंवा 1.5 वर्षामध्ये आपलं मनोबल, आपण म्हणतो ना मेंटल हेल्थ जास्त जपणं आणि आपलं मनोबल टिकवणं जास्त गरजेचं आहे देन फिजिकल हेल्थ, असं वाटायला लागलंय मला कुठेतरी. म्हणजे त्याच्यापेक्षा पण आधी आता मानसिकरित्या खच्चीकरण जे होते माणसांचं, कारण की त्यांना खूप ऑफकोर्स कोरोनामुळे खूप टेन्शन येत आहेत, ज्यांचं हातावरती पोट आहे त्यांना त्रास होतो, किंवा खूप आर्थिक नुकसान खूप लोकांचं ऑलमोस्ट सगळ्यांचं झालेलं आहे. तर फिजिकल हेल्थ तर महत्वाची आहेच, पण मला असं वाटायला लागेल त्याच्या आधी सुद्धा आता आपल्याला मेंटल हेल्थ जास्त महत्वाची झालेली आहे. आणि ही जर तुम्ही असाल, स्वतःला काम आणि शांत ठेवत असाल, आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. तर जितकं तुम्हाला छान आणि आनंदी राहता येईल या दिवसांमध्ये सुद्धा तो प्रयत्न करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. तो माझं असं झालं आहे आता ही सिच्युएशन आलेली आहे, आपल्याला फेस करण्याशिवाय आपल्या हातात काहीच नाही. मग ते रोज रडत बसण्यापेक्षा असं समजा की आपल्या फॅमिलीसाठी आपल्याला वेळ द्यायला मिळतोय, जे काही वर्ष आपण जे फक्त कामामध्ये सतत आपला वेळ घालवतोय, तर तोच वेळ आपण आपल्या फॅमिलीला देतोय. मी तर माझ्या मुलासोबत खूप एन्जॉय करते, मजा येते मला. आता तो पण खूप कंटाळा, म्हणजे त्याचं असं होतं घरामध्ये बसून किती खेळ खेळणार. तो 7 वर्षाचा आहे, पण त्याचं असं झालं की आता काय करायचं, मग तरी खेळून सुद्धा त्याला मध्ये मध्ये मग त्याचा थोडासा त्याच्या आयपॅड वरती गेम्स खेळणं असतं, किंवा त्याच्यामध्ये सुद्धा तो काहीतरी शोधत असतो काहीतरी शिकण्यासारखं. किंवा आम्ही पण त्यांना फार कुठल्या गोष्टीमध्ये फोर्स करत नाही, हेच कर तेच कर, की ऑलरेडी ते फ्रस्ट्रेट आहे. सो मला असं वाटतं की आहे ते दिवस खूप छान आनंदी घालवायचे आणि वाट बघायची कोरोना कधी जाईल. अगदी. पण माधवी, हा माझा मनातला प्रश्न झाला. आता तुझ्या चाहत्यांच्या मनातले प्रश्न इथून सुरू होत आहेत. तर खूप कॉमन एक जो प्रश्न आलाय तो म्हणजे की या इंटरव्ह्यूची सुरुवातच तुम्ही शालिनी आणि भय या शब्दांनी केली तर आम्हाला आवडेल. अरे बापरे, पब्लिक मध्ये म्हणलं नाही, म्हणता येणारच नाही. पब्लिक ते सांगते ते आजचे शालिनी वय का नाही, हो वय म्हण की वय वय. पण माधवी, ऍक्च्युली मी सुद्धा ही मालिका फॉलो करते, सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि तू ती कोल्हापूरची भाषा जी अडॅप्ट केली आहेस ना, त्याला तोड नाहीये. म्हणजे इन जनरल जेव्हा मी तुला ऐकताना बघते, तू छान बोलीभाषा बोलतेस, पण आता मालिकेमध्ये तू जे बोलतेस त्याला पूर्णपणे कोल्हापुरी टच आहे. तू कशी ती अडॅप्ट केलीस भाषा? जरा कठीण गेलं तुला? जरा नाही, बऱ्यापैकी. म्हणजे ज्या वेळेला मला हा रोल ऑफर केला, सांगितलं कोल्हापुरी लँग्वेज आहे, पहिल्यांदा निगेटिव्ह रोल आहे म्हटल्यावर हा ठीक आहे, कारण की त्याच्या आधी केलं होतं. पण म्हणजे कोल्हापुरी, टिपिकल कोल्हापुरी भाषाच आपल्याला पाहिजे असं ज्या वेळेला चॅनलकडनं आलं, त्यावेळेला मला खरंच टेन्शन आलं होतं, कारण की अशा भाषेत कधीच म्हणजे कुठलीच भूमिका स्वीकारली नव्हती किंवा केली नव्हती, अशी संधी आली नव्हती. तर सुरुवातीला मी आणि वर्षाला आम्ही दोघेही टेन्शन मध्ये होतो. पण म्हटलं नाही, मग मला असं वाटतं की ज्या गोष्टीची भीती वाटते ती करणं गरजेचं आहे, तेव्हा तो कॉन्फिडन्स वाढेल. तो मी म्हटलं की आपण करूया. मग मी कोल्हापुरी लँग्वेजेस मध्ये काही युट्यूब वरती काही समजा व्हिडिओज असते ते बघितले. परत आमच्या म्हणजे कॅरेक्टर करणारा भाऊजी जे आहेत, ते भाऊजी, तो स्वतः कोल्हापूरचा आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडनं शिकले. परत तेजस नावाचा एक खास आमच्यासाठी तो लँग्वेज वरती आमचं लक्ष द्यायचं. सो सुरुवातीला पहिला दिवस तर माझं असं मला जमणार आहे, कारण की भाषा म्हणजे किती गोड आहे ऐकायला, पण ती बोलताना रोज बोलत नाही, ती कठीण जाते. म्हणजे करायलाय, उठायलाय, बसायलाय, घुमायलाय, म्हणजे असे जे शब्द आहेत ना, ते शब्द ते आपण म्हणतो ना की बोली भाषेसारखे बोलणे
पहिले 2-3 दिवस लागले, बापरे जमेल ना आपल्याला. पण ती जी तोंडात भाषा बसली माझ्या आणि ती इतकी गोड वाटायला लागली, तर कधी कधी आता आपण तुम्ही घरात बोलताना सुद्धा कोल्हापुरी बोलते. माझं स्वतः गेले नाही आपण असं बोलतंय, पण मजा आली. ते म्हणजे ते मला असं वाटतं ती घेतली गेली माझी. आता मी अगदीच बिनधास्त बोलू शकते. आणि त्याची पोचपावती म्हणजे तुला पुरस्कार मिळालाय, त्याच्यावरनच कळतं आहे तू किती मोल्ड झालीस या भूमिकेमध्ये. ओके, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे तुझ्या सगळ्या चाहत्यांना, म्हणजे मलाही कन्सिडर कर त्याच्यामध्ये, त्यांना पडलाय तो म्हणजे तुझं एवढं फिटनेस तू कसं सांभाळतेस, तुझं डाएट शेड्यूल काय असतं, तुझं वर्कआउट काय असतं आणि कशी तू इतकी फिटनेस जपली आहेस तुझी. आता खरं तर ह्याचं श्रेय ना आमचं शूटिंग फार वेळेत होतं ह्यालाही जातं. कारण समजा आमचं शूटिंग लांब असतं, फिक्स शेड्यूल असतं, 7 ते 9 वगैरे असतं, तर मला कदाचित शक्य झालं नसतं किंवा 1-2 दिवसासाठी व्यायाम केला असता. पण आता असं आहे की एकदम फिल्म सिटी मध्ये माझ्या घराच्या 15-20 मिनिटावरती शूटिंग आहे आणि 8 ते 8 ची शिफ्ट असते. तर सकाळी 6 to 7 योगा करून मी नंतर तिथे फ्रेश होऊन पुढे शूटिंगला जाते. आणि आता सध्या तर असं आहे, कोरोना आहे, त्याच्यामुळे मी घरी संध्याकाळ शाळेला, सकाळ शाळेला जसा मला वेळ मिळतो तसा ऑनलाईन क्लासेस आता करते, कारण की आपण जाऊ शकत नाही. तो ऑनलाईन क्लासेस मी जॉईन केले. त्याच्यामुळे रोज 7 to 8 संध्याकाळी किंवा सकाळी वेळ मिळाला तर सकाळी असं मी योगा करते. पण ते नाही केलं तर मग ते आता ते माझ्या बॉडीला सवय झाली की वर्ष करून करून कुठेतरी असं वाटायला लागतं की अरे नाही, आपण व्यायाम नाही केलाय तर आपली बॉडीच आपल्याला सगळं चेंज करत राहते की अरे नाही, तर योगा करायचा राहिलाय. मसल्सच सांगतात स्वतःला की अरे स्ट्रेचिंग राहिलंय, अजून थोडीशी बॉडी ओपन व्हायला पाहिजे. हे सगळ्यांना ऑटोमॅटिकली संकेत द्यायला सुरुवात होते. आणि परत मी सुरुवात करते. शक्यतो मी ट्राय करते की योगामध्ये, व्यायामामध्ये स्पेशली एक वेळ डाएट पण माझं असं होतं की रोज आपण योगा करतोय तर थोडंसं जास्त खाल्लं तरी फरक पडत नाही. फॉर एक्झाम्पल आंबा मला फार आवडतो. तुम्ही नाही, एकमेव हे फूड आहे जे मी अवॉइड नाही करू. डाएट असो काही असो, मी 10 मिनिटं व्यायाम जास्त करेन, पण मी आंबा सोडू नाही शकत. सो तिथे मी एक वेळ 29 डेज झालेलं चालतं, पण मला योगा व्यायाम केल्याशिवाय नाही. सध्या क्रॉसफिट आणि योगा असं दोन्ही सुरू केलंय, पण ऑनलाईन करते. ओके, पण मग तू डाएट कॉन्शियस आहेस का या सगळ्यामध्ये, हाही एक प्रश्न आहे. ऑफकोर्स आहे, कारण की इतक्या वर्षांचा अभ्यास मी इतकी वर्ष प्रयत्न करते की आपण मेंटेन राहावं, आपण प्रेझेंटेबल दिसावं. कारण की मला असं वाटतं ते माझं काम आहे. अगदी प्रामाणिकपणे प्रेझेंटेबल दिसणं स्क्रीनवर, तर ते मी करत आले. आणि आता मला असं वाटतं की इतक्या वर्षानंतर की 80% तुमच्या खाण्यावरती असतं आणि 20% तुमच्या व्यायामावर. अगदी तुम्ही काय खाताय हे तुमच्या चेहऱ्यावर आणि तुमच्या बॉडीवरती रिफ्लेक्ट होतं. तुम्ही प्रमाणात खाताय की नाही, तुम्ही वेळेत खाताय, काय खाताय, तुमचं डाएट योग्य आहे की नाही तुमच्या चेहऱ्यावर. सो 80% हे सगळं खाण्यावर अवलंबून आहे, 20% योगा आणि व्यायामावर. आणि अशीच याच रिलेटेड एक पुढची कॉम्प्लिमेंट आहे तुला, आणि त्याच्यामध्ये प्रश्न सुद्धा आहे, ती म्हणजे एवढी गरमी, एवढं ऊन, तरीही उजळलेलं तुझं रूप, कसं करतेस हे सगळं? अच्छा, आता परत आता सीझन वाईज आता समजा सध्या आता विंटर सीझन किंवा रेनी सीझन, समर सीझन यानुसार आपापल्या स्किनची काळजी घेणं म्हणजे आता खरं तर हे थोडंसं कुठल्याही ऍक्टरच्या बाबतीत जास्त होतं की स्वतःची जरा जास्त काळजी घेतली लागते, थोडंसं स्वार्थी राहावं लागतं, कारण की काही वेळेस स्क्रीनवर दिसायचं. बरोबर. तो विंटर सीझन असेल तर काय काळजी घ्यायची ती मी घेते. किंवा आता समर सीझन आहे, समर सीझनला तुमची स्किन जास्त आपण म्हणतो ना की घामामुळे जास्त ऑइली होऊ शकते किंवा घामामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर त्याच्यासाठी घरातल्या घरात काय आपल्याला करता येईल ते मी करत असते. जास्त भर माझा असतो क्रीम किंवा हे सगळं वापरण्यापेक्षा मी ते काही खाते आणि पाणी किती पी, या सगळ्या घरातल्या म्हणजे घरी जे काही मी खाते त्याच्यावरती जास्त माझं कॉन्सन्ट्रेशन. कारण आपली बॉडी जर क्लीन असेल, तुम्ही त्या सीझनला ते जर खाल्लं आणि तिची जर काळजी घेतली ऑटोमॅटिकली चांगले राहते. आणि त्याच्यावरती सनलोशन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मी यूज करते. मला असं वाटतं बेसिकली डर्मेटॉलॉजिस्ट सगळे डॉक्टर्सच हे सांगतात की बाहेर जे जाणार असतात आता एवढं प्रदूषण आहे बाहेर की तुम्हाला ही काळजी तर तसं आणि मला आवड, ओके, माझी आवड आहे व्यायाम आणि स्वतःकडे लक्ष देणं वगैरे. पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे शालिनी हे कॅरेक्टर तुला नेमकं कसं मिळालं आणि हा निगेटिव्ह रोल तू का सिलेक्ट केलास? पहिल्यापासूनच म्हणजे मी इंडस्ट्रीमध्ये जेव्हापासून आले तेव्हा सातत्याने असं नाही म्हणता येणार, निगेटिव्ह रोल्स
पॉझिटिव्ह पण केले हो. पण निगेटिव्ह जास्त क्लिक. सो मला ऑफर सुरुवातीला तरी निगेटिव्ह रोलची, त्याच्यानंतर ते सुरू झालं. स्वप्नांच्या पलीकडल्या नावाची सिरियल मी 2010 मध्ये करत होते. त्याच्यातलं अन्विताचं कॅरेक्टर सुपर डुपर हिट. त्याच्यानंतर मला सतत निगेटिव्ह रोल विचारण्यात येत होते. मग मी काही वर्षामध्ये गॅप घेतला होता कारण मला निगेटिव्ह करायचं होतं. आणि मग मी मध्यंतरी पॉझिटिव्ह नाटकं केली, ऍड्स केल्या, फिल्म केल्या. आणि त्याच्यानंतर परत असं वाटायला लागलं की नाही, मला असं वाटतं की मिस करते. कारण की आपल्यामध्ये कुठला प्लस पॉईंट आहे हे आपल्याला माहित असतं. आपला एकटा जो वागणारा असतो तो कुठलाही आपल्याला माहित असतं. आणि त्याच्यापेक्षा लांब राहिल्यावर असं वाटतं आपल्याला की अरे नाही, आपण आपला परत ओपन केला. तो वाटतं की नाही, आता परत निगेटिव्ह रोल करायला हरकत नाही, गॅप दिलाय मी, कारण काही इतक्यात केली नाही. तो आणि कर्मदमन संयोगाने मला महेश कोठार प्रोडक्शन मधून फोन आला माधुरीचा की असंच आपण सिरियल करतोय आणि अशामध्ये मी निगेटिव्ह. माझं असं झालं, हो करेल ना मी, बाय नॉट. मी दादर वाट बघत होते अशा गोष्टी जे मी करेक्ट. तर सगळ्या गोष्टी झाल्या, चालेल आपण करूया असं तर ते काम सुरूच झालं. आणि मुळात मला निगेटिव्ह रोल करायला का आवडतं याचं कारण असं आहे, मला पर्सनली असं वाटतं की निगेटिव्ह भूमिका करत असताना मला खूप व्हरायटी देता येईल. तुम्हाला थोडासा फ्रीडम असतो कॅरेक्टर, किंवा तो रोल करत असताना थोडेसे एफर्ट्स जास्त घ्यावे लागतात. आणि ते मला फार आवडतं. जे पॉझिटिव्ह रोल सुद्धा मी केलेत त्याच्यापैकी त्या पॉझिटिव्ह रोल सुद्धा ताकदीचे असतात. पण मला असं वाटतं की निगेटिव्ह रोल करताना मी जास्त ओपन होतो. आता हे शालिनीचं करत असताना मला प्युरिटी मिळाली माझ्यावर. जसं मी देवकीला वाटेल तसं बोलते, नवऱ्याला डॉमिनेट करते, तो खूप शेड्स मला दाखवायला लागतात. मध्येच मी पॉझिटिव्ह. तो मला असं वाटतं की निगेटिव्ह करताना स्वतः खूप एन्जॉय करते. आणि आता तर असा ट्रेंड आलाय असं मला वाटतं की निगेटिव्ह रोल लोकांना जास्त विलन्स आवडतात आता प्रेक्षकांना, त्यांचा वेगळा फॅन पेज असतो. हो, हा, कारण की त्यांची एक वेगळी स्टाईल डेव्हलप होत असते. त्यांचं स्वतःच काहीतरी ते वेगळं काहीतरी टाकत असतात. तर माझ्या डायलॉग मध्ये मी एक ठरवून वयमती किंवा शाह अली हे ठरवून नव्हतं केलं की माझा काहीतरी डायलॉग व्हायला पाहिजे, म्हणून नव्हतं मी केलं. ते पहिल्याच दिवशी फिल्म मध्ये करतानाच ऑटोमॅटिकली आलं. माझं असं की हा हे छान आहे, हे आपण रिपीट करू शकतो किंवा हे लोकांना आवडू शकतो. सो कुठेतरी ही लिबर्टी जी असते ना, की निगेटिव्ह रोल करणारी किंवा कॅरेक्टर रोल्स मध्ये स्ट्रॉंग काही असेल तर तो निगेटिव्ह रोल असतो. विलन जे असतात ना त्यांचं हे क्लिक होतं. आणि असं मला पहिल्यापासून जाणवत आलेलं आहे. आणि मला त्याचा हे पण लोकांचा रिस्पॉन्स एक चांगला मिळालाय माझ्या निगेटिव्ह. सो मला असं वाटतं की ठीक आहे, तर आपलं अशी कॅरेक्टर्स आपण केलेले लोकांना आवडत असतील तर आपण हेच करू. तेच तुझं माधवी नाव जरा बाजूला सरून आता सगळेजण तुला शालिनीच म्हणतात असं म्हणायला हरकत नाही, कारण प्रत्येक प्रश्नामध्ये शालिनी शालिनी हेच येत होतं. पुढचा प्रश्न असा आहे तो म्हणजे, शालिनी तू खूप छान ऍक्टिंग करतेस, पण जर तू ऍक्टर नसतीस तर तुला काय करायला आवडलं असतं? म्हणजे अभिनयाशिवाय तुला कशात करिअर करायला आवडलं असतं? अगदीच खरं सांगायचं तर नेहमी मी पिक्चर वगैरे असते. कारण की बॅकग्राऊंड मधलं किंवा जिथून आले इथे मी बेसिक ग्रॅज्युएशन माझं कम्प्लीट झालं आणि असं ठरवलं नव्हतं की या क्षेत्रात करू. तर माझ्या आईची फार इच्छा होती की मी MBA वगैरे करावं, टीचर व्हावं. चांगली असते सुट्टी असते वगैरे टिपिकल माझ्या आईचं म्हणणं असायचं. आणि माझं तर ठीक आहे चालेल मग तसं करेल. तर मे बी असते तर हा मला डान्सची आवड होती. पण जर त्या क्षेत्रातच नसते तर मी नेहमी आता कोकणीमध्ये असते किंवा लग्न म्हणून शिफ्ट झालेली असते, पण डेफिनेटली या फील्ड मध्ये नसते, नोकरी करत असते, शिक्षिका असते असं मला. ओके, पुढची ऍक्च्युली ही कॉम्प्लिमेंट आहे तुला आणि एक सल्ला दिलाय, ते म्हणजे तू खूप छान योगा करतेस. तू तुझं युट्यूब चॅनल का नाही सुरू करत आणि आमच्यासाठी योगा व्हिडिओज का नाही टाकत? खरंच तुला सांगते मला दिवस झाले मला युट्यूब चॅनल करायचंय. पण युट्यूब चॅनल नुसतं ओपन करायचं म्हणजे ओपन केलं आणि एक एपिसोड आपण जर चांगला टाकला आणि सुरुवातीला कसं त्याला रेग्युलरली मला फॉलो करावं लागेल. मला काय काय मला त्याचा पूर्ण अभ्यास करून प्रत्येक आठवड्याला ते मला चालू ठेवावं लागेल. म्हणजे लोकांच्या अपेक्षा वाढणारे युट्यूब नंतर मला एवढा इंटरेस्ट आलाय की युट्यूब चॅनल त्याच्यासाठी वेगळा वेळ देणं मला फार अगदी तो वेळ खरंच काढण्याचा प्रयत्न करते.
आणि मी काढणार युट्यूब चॅनल तर मला काढायचंच आहे, कारण की खूप लोकांना ह्याची गरज आहे की तू योगा कसं करतेस, आपण सांग, मला फार त्रास होतोय, मला डिलिव्हरी नंतर हा त्रास सुरू झालाय, मला हे त्रास होत आहेत, किंवा मला मानेचा त्रास आहे, शोल्डर्स होतात, असे खूप प्रश्न मला इन्स्टा मेसेजेस वरती किंवा मेसेंजर वरती येतात, फेसबुकवर येतात. सो मला असं वाटतं की चॅनल ओपन केलं पाहिजे, फायदा. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे की तू खऱ्या आयुष्यात सुद्धा इतकी खडूस आहेस का? नाही. काय माहिती, माझा चेहरा वेगळा सांगतो आणि माझा स्वभाव वेगळा आहे. म्हणजे खूप जणांनी असं सांगितलं सुरुवातीला ज्या वेळेला तुला मी बघतो त्यावेळेला खूप ॲरोगंट वाटतं, असं मला खूप ऍक्टर्सने सांगितलं, ते नवीन दादर आता सुद्धा सिरियसचे आहेत, त्या सगळ्यांनी सांगितलं की सुरुवातीला काही असं वाटतं की नाही, खूप खडूस असतात, एकदम ऍटिट्यूड आहे, ॲरोगन्स आहे, तर खूप चेहऱ्यावर मेहनत दिसत असते, पण मी प्रचंड मला बोलायला खूप आवडतं. आणि आपण तर स्वतः बोलायला जायचं ते माझ्याकडे नसतं, असं वाटेल तुला की अरे आपली खूप मैत्री पाहिजे, अशी मी बोलायला सुरुवात करते. आणि मला गप्पा मारायला आवडतात, आजूबाजूला माणसं खूप आवडतात, आणि हे खरं तर खोटं वाटेल, पण मला पटकन नाही असं म्हणता येत नाही, मला आवडत नाही, मला पटकन समोरचं मत दुखेल, त्याच्यामुळे मला ते वेगळ्या शब्दात पटकन उत्तरपणे नाही बोलू शकत त्या कुठल्या गोष्टी, त्याच्यामुळे मला पर्सनली खूप नुकसान झालंय. पण दिसतं, पण म्हणतो ना की चेहरा तसा आहे माझा, पण तशी मी नाहीये, कोणाला पटकन विश्वास पण नाही बसत, असं वाटतं की अरे ही स्वतःच बोलून करते, पण तर ते तुला हेच सांगितलं सतत, म्हणजे एका प्रश्न असतो तर मी माझी देवकीशी आहे जाऊ बहिणा, मी एकाच मध्ये असते, ती म्हणजे ताई तू बरं आहे बाबा, तुला खूप कम्फर्ट केलंयस मला, मी एवढी बोलत नाही अगं, तू बरं तू बोलतेस, त्याच्यामुळे खूप मजा येते आणि आपला वेळ जातो. म्हटलं बाई खरंच कधी तुला वाटलं तर सांगा, इंटरव्ह्यू मध्ये लोकांचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. तर ते म्हणते नाही असं नाही, तर इन शॉर्ट मला आवडतं असं बोलायला, असं काही नाहीये मला ॲरेंजमेंट आहे किंवा मी पर्सनल लाईफ मध्ये अशीच आहे का, डेफिनेटली नॉट. पण ते तुमच्या सगळ्यांच्या बिहाइंड द सीन व्हिडिओ वरनं तुमचं बॉन्डिंग किती कमालीचं आहे ते दिसतं ऍक्च्युली माधवी. तुम्ही इतकी धमाल करत असता सेटवर, वर्कआउट असेल किंवा डान्स असेल, खूप काय काय छान चालू असतं. अरे अगं सीन मध्ये सगळ्यात जास्त हसणारी मी आहे, मला हसायला येतं. आता ते सीन बघताना बघ मी मल्हारला कसं वागवते, हो माझी ज्याच्यामध्ये मजा मस्करी चाललेली असते ना, तर कॉमेडी देवकी करत असते ना, आणि ती मला सिरियसली रिॲक्ट व्हावं लागतं तिच्या बोलण्यावर ऍज अ शालिनी, तर तिच्या सीनला सगळ्यात जास्त मी फुटते तिचं एक्सप्रेशन, आणि डॉमिनेटिंग असं कुठला डायलॉग मारला ना तर ते हसल्यामुळे माझे 2-3 रिटेक होतात, आणि त्याची कान सॉरी आता काय नाही, पण खूप मजा करतो. तुझ्या या सगळ्या सीन्स मुळे तुला एक टायटल मिळालंय, ते म्हणजे कानाखाली क्वीन. हे टायटल ऐकून किंवा बघून जेव्हा तुला कमेंट मध्ये सगळे पोस्ट करतात किंवा स्टोरी मध्ये टाकून कानाखाली क्वीन लिहितात, तेव्हा तू कसं एक्सेप्ट केलंयस हे टायटल, कानाखाली क्वीन? छान टायटल आहे एकदम. आणि हे बाई एक्सेप्ट केलं होतं मी, ते बरोबर आहे. सगळ्या लोकांच्या कानाखाली वाजलं ते गौरीच आहे, चित्रपट आहे, गौरी आहेत, ते ब्रॅकेट आहे, परत कोणी उत्सुकी आलं आणि कोणी अरेरावीपणा केला ते खंदन वाजवते, म्हणजे मी सतत वाजत असते. करेक्ट आहे ते टायटल, बरोबर आहे ते. एवढ्या कानाखाली वाजवल्यानंतर कानाखाली म्हणणारच मला, तर मी ते खूप स्पोर्टिंग घेत आहे, मला तसं काही नाही वाटत. म्हणजे असं काही नाही वाटत की अरे आपल्याला कानाखाली वगैरे काय म्हणतात, विच इज करेक्ट. म्हणजे सिरियल मध्ये शालीचं काय जशी वागली लोकांसोबत ते करेक्ट आहे, आणि ते मस्त आहे. आजच तुला कोणीतरी स्टोरी मध्ये पोस्ट केलं होतं कानाखाली क्वीनचं. येस, पण तुमच्या सेटवर एकंदरीत खूप कमाल वातावरण असतं, तुमचे इतके वेगळे व्हिडिओ असतात, मग तो वाटी कमिंग वर असू देत किंवा पाळीवर असू देत, खूप काय काय बघायला मिळतं. किती सगळी धमाल असते सेटवर, हा एक प्रश्न आहे. आणि त्याला जोडून तू मल्हार आणि गौरीशी कधी चांगलं वागायला सुरुवात करणार आहेस आणि तुझी कारस्थानं कधी संपणार आहेत? मोस्ट कॉमन प्रश्न आहे हा. खूप खरं आहे, आणि सगळ्यांना खूप त्रास होतो मी गौरीशी कसं वागते तसं, पण मी सगळ्यांना खरंच प्रामाणिकपणे हे उत्तर देते, माझा रोल आहे. जर मी चांगलं वगैरे सुरुवात केली तर मला फिल्म काढून टाकली, मला तसं वागावं लागणार आहे, कारण माझे चूक पैसे मिळतात पण तो रोलच तसा आहे की तिला थोडंसं चांगलं बघवतच नाही, आणि तिचा
गौरी हे मुद्दाम करते. तर ज्या वेळेला तिचा हा समज दूर होईल त्यावेळेला ती मे बी तिच्याशी चांगलं वागायला लागेल. आणि नवऱ्याबद्दल म्हणायचं खरं तर मल्हारशी असं का वागते, कारण तिथे एक स्ट्रॉंगली रिझन मी देऊ शकते. कारण की एकतर शालिनीला स्वतःच एक फ्रस्ट्रेशन आहे, एकतर तिला भूक नाही. बरं, नवरा स्वतःच्या नवऱ्याला अस्तित्व नाहीये की नवऱ्याच्या पायावर उभा आहे, कंपनी सांभाळतो, तो हुशार आहे, अशातलं पण काही नाही. सो माझा फोकस काय झालंय की अरे नवरा काहीच कामाचा नाही, सगळीकडे डोकं मलाच लावावं, त्यात मला मूळ नाही. सो माझं ऑटोमॅटिकली ते फ्रस्ट्रेशन सगळं त्या प्रॉपर्टी मिळवण्याकडे जातं की काही नाही तर किमान प्रॉपर्टी तरी होते मला, म्हातारपणी काय करणार आहे. म्हणजे कुठेतरी हे शालिनीच्या चालू आहे. आणि या फ्रस्ट्रेशन मध्ये ते फ्रस्ट्रेशन त्याच्या नवऱ्यावर जास्त आहे की तुझं प्रेम आहे माझ्यावर मान्य आहे, मला तू जीवात पण प्रेम करतोय, पण ते काय करू त्या प्रेमाचं, काहीतरी आपल्या आयुष्यात काहीतरी स्वतःच काहीतरी घडलेलं हवं ना, करू बायकोला आपला नवरा कर्तृत्ववान हवं, हे त्याच्याकडे तुला देऊ शकत नाही. तर ते कुठेतरी त्याच्यामुळे चिडचिड करते, त्याच्यावरती टिकते. मग ते डॉमिनेटिंग ऑटोमॅटिकली ती बायको होती की तुझं बसतील काय करायचं नाही एवढं तेवढं तरी कर, तिथे पण मी चालू इंडिरेक्टली तिथं हे चालू. आणि गौरीच्या बाबतीत ज्या वेळेला तिचा गैरसमज दूर होईल की गौरी अशी नाही, ती मुद्दाम नाही करत, तर त्यावेळेला ती खाली चांगलं वागायला लागेल. म्हणजे सिरियलच्या शेवटी त्यासाठी खूप वाट बघावी लागणार आहे. 200 एपिसोड याच आठवड्यामध्ये पूर्ण झालेत तुम्हाला, आणि असेच आता बघायला मिळतील पुढे सुद्धा. शालिनी, एक शेवटचा प्रश्न, म्हणजे हा प्रश्न माधवीला आहे, ते म्हणजे नवीन गाडी आली आहे तुझ्याकडे, तर तुला खूप तुझ्या चाहत्यांनी कॉंग्रॅच्युलेट केलंय पहिली गोष्ट, आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुला ड्रायव्हिंग येतं का, आणि तुला कुठे ड्राईव्हवर जायला आवडतं? ड्रायव्हिंग येतं मला, गेली 6-7 वर्ष ड्राईव्ह करते. आणि आता नवीन गाडी आली तर मी एक्सायटेड आहे. खरं तर मुंबई सारख्या ठिकाणी खूप ट्रॅव्हल केलं, त्याच्यामुळे मला आता ऑटोमॅटिक कार घ्यावीच वाटते. त्याच्यामध्ये कुठेही मला ऑटोमॅटिक कार पाहिजे अशातला भाग नव्हता. मी मॅन्युअल खूप चालवली, आणि आता असं वाटतं की या ट्रॅफिक मध्ये ऑटोमॅटिक चालवल्याने त्रास होणार, म्हणून त्या एका उद्देशाने ऑटोमॅटिक कार घेतली. आणि ड्राईव्ह करायचं केलं तर खरं तर ना मला लॉंग ड्राईव्ह साठी गाडी काढायची असेल माझी, मला कोल्हापूर किंवा 7 लॉंग ड्राईव्हला जायला नक्की जाऊ. आणि मला ड्राईव्ह करायला मुळातच खूप आवडतं, पण ऑफकोर्स गर्दीमध्ये नाही. लॉंग ड्राईव्ह असेल तर रस्ता मोकळा रिकामा पाहिजे, ते पाहिजे ते थांबता आलं पाहिजे, आणि त्या लॉंग ड्राईव्हची मजा घेत आहे. त्याच्यासाठी दूर कुठे जायचं असेल तर मग मला असं डेस्टिनेशन टाकायला फार आवडतं. पण शालिनी, खूप मजा आली मला तुझ्याशी गप्पा मारून. खूप प्रश्न होते आणि त्यातले सिलेक्टिव्ह प्रश्न मी आज घेतले. एक शेवटच्या प्रश्नाने आपण थांबूया, ते म्हणजे तुझे खूप फॅन पेजेस आहेत आणि खूप प्रेम मिळतं तुला चाहत्यांकडनं. निगेटिव्ह जरी भूमिका असली तरी तुला खूप मेसेज येत असतील, कॉम्प्लिमेंट येत असतील. आज या निमित्तानं सगळ्या फॅन्सला तुला काय मेसेज द्यायला आवडेल? सगळ्यात आधी मनपूर्वक आभार, तुम्ही शालिनीवर खूप प्रेम करताय. म्हणजे माझ्या एका इंस्टाग्रामच्या मध्ये असं म्हटलं होतं की सिरियलचे लीड करणारं जे कपल असतं त्याच्यावर प्रेम करतातच, केलंच नाही, पण विलन वरती प्रेम करतायत आणि त्यांना विलन आवडते. माझ्यासाठी चांगली सुचवते. याच्याने मी कधीच अपेक्षा केली नाही की आपलं कॅरेक्टर, आपला रोल आपण कोणाला आवडावं, असा रोल असा नाहीये आपला, पण तरी सुद्धा लोक खूप प्रेम करतायत आणि खूप वाहवा मी मिळवते यासाठी. प्रेक्षकांचे आशीर्वाद आहेत, त्यांना आवडतं हे कॅरेक्टर. सो थँक्यू सो मच. तुमचं प्रेम, ब्लेसिंग्स प्लीज काय मस्त ठेवा. म्हणजे मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये असं सांगते की तुमचं प्रेम म्हणजे ऑक्सिजन आहे प्रत्येक कलाकाराला. ते जर मिळणं बंद झालं तर त्याला कलाकारच म्हणून जाईल. सो तुम्ही प्लीज असं प्रेम करत राहा आमच्या मालिकेवर, आमच्या मालिकेच्या कॅरेक्टरवर. आम्ही सगळे मनापासून काम करू, तुम्हाला आमचं काम पोचावं त्याच्यासाठी सगळेच खूप प्रयत्न ते कॅरेक्टर बदल. आणि एक संदेश म्हणजे असा की कोरोना पिरियड मध्ये पेशन्स ठेवा, आपल्या अंगात काय नाही, आणि आनंदात राहा, मजेत राहा. आपल्याला माहिती उद्या परवा काय होणार, तुमच्या 10 दिवसात काय. सो आत्ताचा मिळालेला वेळ जितका जास्त तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत देता येईल तितका द्या, कारण की जो क्षण येतोय तो निघून पण जाणार आहे अगदी. त्याच्यामुळे त्या आपल्याला जगता येईल जगा, आणि भरपूर प्रेम द्या. कुणाच्याही बद्दल मला द्वेष, तिरस्कार
काहीही करू नका, काही उरत नाही. हम्म. त्याच्यामुळे प्रेम द्या आणि खूप प्रेम करा. रागे रुसले सगळं विसरून जा आणि लाईफ येस माधवी, थँक्यू सो मच. इतका पॉझिटिव्ह थॉट्स दिलास तू सगळ्यांना आणि ऑल द बेस्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काळजी घे. होप हे सगळं लवकर ठीक होईल आणि पुन्हा एकदा समोरासमोर इंटरव्ह्यू करता येईल आपल्याला, असं ऑनलाईन नाही. सो थँक्यू अँड लवकरच त्या दिवसाची मीही वाट बघते. अगदीच अगदीच थँक्यू सो मच अँड बाय. थँक्यू सो मच. बाय. बाय.